नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा जबरदस्त कौशल्याबद्दल बोलणार आहोत, जे एआय कडून आपल्याला हवे तसे परिणाम मिळवण्यासाठी खरं तर एक गुरुकिल्लीच आहे. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. आता बघा, बऱ्याचदा असं होतं की एआयला काहीतरी विचारायला जावं आणि उत्तरं मिळतात ती एकदमच सर्वसाधारण किंवा कधीकधी तर पूर्णपणे निरुपयोगी. हा अनुभव अनेकांना येतो. पण मग एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही समस्या एआयची नाहीये, तर ती आपल्या सूचना देण्याच्या पद्धतीची आहे. हो, अगदी खरंय. चांगल्या उत्तरांचं खरं रहस्य हे काही उत्तम एआयमध्ये नाहीये, तर ते आहे एका उत्तम प्रॉम्प्टमध्ये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एआयला काय आणि कसं विचारतो यावरच सगळं काही अवलंबून आहे. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण या 6 मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. एआयच्या सुरुवातीपासून ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा आणि शेवटी एआयची खरी ताकद नक्की कशात आहे, हे सगळं आपण समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. एआय ही फक्त एक सुरुवात आहे. आधी हे समजून घेऊ की एआय मुळात काम तरी कसं करतं. कुठलीही एआय सिस्टम घ्या, तिचे 3 मुख्य स्तंभ असतात. पहिला म्हणजे डेटा, ज्याच्या आधारावर एआय शिकतं. दुसरा आहे अल्गोरिदम, म्हणजे गणिती सूत्र जी या डेटावर प्रक्रिया करतात. आणि तिसरा अर्थातच हे सगळं चालवण्यासाठी लागणारी प्रचंड कम्प्युटिंग पॉवर. याचाच अर्थ असा की एआय फक्त आणि फक्त दिलेल्या सूचनांच्या आधारावरच काम करतं. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा तो हा की एआय काही जादूची कांडी नाही. ते आपलं मन वाचू शकत नाही. आपल्याला नक्की काय हवं आहे हे समजण्यासाठी ते पूर्णपणे आपण दिलेल्या सूचनांवरच अवलंबून असतं. त्यामुळे खरी समस्या एआयच्या क्षमतेची नाहीये, तर आपण त्याच्याशी संवाद कसा साधतो याची आहे. बरं, मग ह्या समस्येवर उत्तर काय? तर ते आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हे एक असं जबरदस्त कौशल्य आहे जे एआय सोबतचा आपला संवाद कैक पटीने प्रभावी बनवतं. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय? सोपं आहे. एआय मॉडेलशी एकदम प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी स्पष्ट, विशिष्ट आणि विचारपूर्वक सूचना म्हणजेच प्रॉम्प्ट तयार करण्याची ही प्रक्रिया आहे. याला समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे असं समजा की आपल्याकडे खूप हुशार असिस्टंट आहे. आता त्याच्याकडून सर्वोत्तम उत्तर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? साहजिकच योग्य प्रश्न योग्य पद्धतीने विचारावा लागेल. बस हेच आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. मग एका चांगल्या प्रॉम्प्टमध्ये काय काय असायला हवं? तर हे 5 घटक खूप महत्त्वाचे आहेत. पहिला कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ द्या. दुसरा रोल म्हणजे एआयला एक भूमिका द्या, जसे की तू एक शिक्षक आहेस. तिसरा टास्क म्हणजे काम काय आहे ते स्पष्ट सांगा. चौथा कन्स्ट्रेंट्स म्हणजे काही मर्यादा किंवा नियम सांगा, जसे की 100 शब्दांत उत्तर दे. आणि पाचवा एक्झाम्पल्स म्हणजे हव्या असलेल्या उत्तराचा एक नमुना द्या. हे 5 मुद्दे लक्षात ठेवले की आपलं काम एकदम सोपं होतं. ठीक आहे, थिअरी तर खूप झाली. आता प्रत्यक्ष उदाहरणं बघूया, म्हणजे खराब आणि चांगल्या प्रॉम्प्टमधला फरक अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. हे बघा, डावीकडे एक वीक प्रॉम्प्ट आहे. बायनरी ट्री समजावून सांगा. किती मोघम आहे नाही का? या उलट उजवीकडचा स्ट्रॉंग प्रॉम्प्ट बघा. इथे एआयला डीएससी ट्युटरची भूमिका दिलीये. कोणासाठी उत्तर हवंय ते सांगितलंय, दुसऱ्या वर्षाचा सीएस विद्यार्थी. आणि उत्तर कसं हवंय? सोपी भाषा, टेक्स्ट डायग्रॅम आणि 2 दैनंदिन जीवनातील उदाहरणं. आता तुम्हीच सांगा, कोणतं उत्तर जास्त चांगलं असेल? साहजिकच उजवीकडचं. अजून एक उदाहरण पाहूया, विशेषतः कोडिंग करणाऱ्यांसाठी. माझ्या कोडमध्ये काय चूक आहे असं विचारलं तर एआय गोंधळून जाईल. त्याऐवजी आपला कोड द्या, एआयला एका सिनियर जावा डेव्हलपरची भूमिका द्या आणि महत्त्वाचं म्हणजे टप्प्याटप्प्याने कोड डिबग करायला सांगा. म्हणजे आधी कोडचं विश्लेषण कर, मग चूक सांग आणि मग उपाय दे. असं केल्यावर किती अचूक आणि मुद्देसूद उत्तर मिळतं. आता एक जरा ॲडव्हान्स टेक्निक बघूया, ज्याला स्टोरी ब्रेकडाऊन म्हणतात. समजा एक मोठी कथा लिहायची आहे, तर ती एकाच प्रॉम्प्टमध्ये न लिहिता आधी एआयला त्या कथेचे छोटे छोटे भाग किंवा सीन बनवायला सांगा. आणि मग प्रत्येक सीनसाठी एक एक स्वतंत्र प्रॉम्प्ट वापरा. याने होतं काय की एआय प्रत्येक भागावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतं आणि त्यामुळे कथेचा प्रवाह अधिक सुसंगत आणि तपशीलवार होतो. बरं, मग या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा वापर नक्की कुठे करायचा? चला आता वळूया एका महत्त्वाच्या क्षेत्राकडे, शिक्षण. बघूया शिकण्यासाठी एआयचा वापर कसा करता येतो. अभ्यासासाठी तर एआय म्हणजे एक वरदान ठरू शकतं, जर प्रॉम्प्ट्स योग्य असतील तर. इथे बघा कितीतरी मार्ग आहेत.
कुठल्याही विषयाचा सारांश मागून त्यावर आधारित एक छोटी क्विज तयार करायला सांगता येते किंवा मग अभ्यासासाठी फ्लॅशकार्ड्स बनवून घेता येतात. एवढंच नाही तर परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाचे एक संपूर्ण वेळापत्रक सुद्धा बनवून घेता येतं. आणि हो, हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, संशोधनातूनही हे सिद्ध झालंय. चांगले प्रॉम्प्ट्स वापरल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासातला सहभाग वाढतो आणि त्यांची आकलन क्षमताही सुधारते. कारण जेव्हा विद्यार्थी योग्य प्रश्न विचारतात तेव्हा AI टूल्स त्यांना एक प्रकारे वैयक्तिक मार्गदर्शनच देतात, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया खूपच प्रभावी होते. पण थांबा, हे कौशल्य काही फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा अभ्यासापुरतं मर्यादित नाहीये. आपल्या रोजच्या कामात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा याचा प्रचंड फायदा होतो. उदाहरणार्थ टाइम मॅनेजमेंट. AIच्या मदतीने आपण यात मास्टरी मिळवू शकतो. एखादं मोठं काम असेल तर त्याचे छोटे, सोपे टप्पे पाडायला AIला सांगा किंवा सकाळी जास्त उत्साह असतो की दुपारी हे सांगून कामांना प्राधान्य द्यायला सांगा. आणि जी कामं करायचा कंटाळा येतो, ज्याची आपण सतत टाळाटाळ करतो, त्यासाठी AIकडून एखादी खास स्ट्रॅटेजी विचारा. आणि व्यावसायिक जगात याचं महत्त्व किती आहे हे या एका आकड्यावरून लक्षात येईल. भारतातील तब्बल 80% अधिक कंपन्या आता AI एजंट्स वापरण्याचा विचार करत आहेत. याचा सरळ अर्थ काय? तर प्रॉम्प्टिंग हे आता एक असले तर चांगले कौशल्य नाही, तर एक अत्यावश्यक व्यावसायिक कौशल्य बनत चाललं आहे. तर आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मग या सगळ्यावरून AIची खरी ताकद नक्की कशात आहे हे आपण पाहूया. AIची खरी ताकद तेव्हाच अनलॉक होते जेव्हा आपली स्पष्टता त्याच्या क्षमतेला जाऊन मिळते. विचार करा, AI एक खूप शक्तिशाली साधन आहे, पण त्याचं कुलूप उघडण्याची किल्ली मात्र आपल्याच हातात आहे. आणि ती किल्ली म्हणजेच आपले प्रॉम्प्ट्स. म्हणूनच योग्य प्रॉम्प्ट वापरायला शिका आणि AIची खरी ताकद स्वतःच अनुभवा. विश्वास ठेवा, हे कौशल्य आपल्या कामाची आणि शिकण्याची पद्धत कायमची बदलून टाकू शकतं. तर मग आता हे नवं सुपर पॉवर तर मिळालं आहे. आता प्रश्न हा आहे की ह्याच्या मदतीने सगळ्यात आधी काय नवीन तयार करणार? जरा विचार करा.